विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांविरोधात मंत्री गोरेंकडून हक्कभंग, संजय राऊत, रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वीकारला। हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठवतो, नार्वेकरांची प्रतिक्रिया। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार, 17 मार्चला मुंबईत उपोषण करणार। पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, संजय राऊत, रोहित पवारांनी माझी बदनामी करत अपमान केला, जयकुमार गोरे यांचा आरोप। हक्कभंगाची नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देऊ, गोरेंकडून आलेल्या नोटीसवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। पीडित महिलेला न्याय मिळवून देऊ, यात चुकीचं काय, रोहित पवारांचा सवाल। जयकुमार गोरेंनी हक्कभंग जरूर आणावा, कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे येईल, संजय राऊतांचं गोरेंना उत्तर। तर पीडित महिलेविरोधात हक्कभंग आणणार का, राऊतांचा गोरेंना सवाल। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, घाटकोपरची भाषा गुजराती, संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी। भैयाजी जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, पण महाराष्ट्राची भाषा मराठी, इतर भाषांचा इथे सन्मान, पण राज्याची भाषा मराठी। भैयाजी जोशींच्या मराठीवरील वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण। अनाजीपंत काल विष कालवून गेले, उद्धव ठाकरेंकडून भैयाजी जोशींचा अनाजीपंत असा उल्लेख। भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस हे जाहीर करा आणि जोशींवर कारवाई करा, ठाकरेंची मागणी। आपण मराठी आहोत याचं भान भैयाजी जोशींनी सोडलं का, जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहोत हे जरूर ध्यानात ठेवावं। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। आता मराठी बोलायचं नाही, केमछो बोलायचं, भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका। भैयाजी जोशींच्या विधानाचा विपर्यास, त्यांच्या बोलण्याचा भाव समजून घ्यावा, भाजपच्या राम कदमांकडून भैयाजी जोशींच्या वक्तव्याची पाठराखण। भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह, भैयाजी जोशींचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का, संजय राऊतांचा सवाल। तर जोशींच्या वक्तव्याचा फडणवीस, अजित पवारांनी निषेध केला पाहिजे, राऊतांची मागणी। मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, भैयाजी जोशी यांनी समजून घ्यावं, जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे यांची मागणी। बीड मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। बीड मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य करावं, अन्यथा विधानभवनाबाहेर आंदोलन करणार, अंजली दमानी यांचा इशारा। दमानी यांकडून सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ ट्विट, सतीश भोसले पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ ट्विट, सतीश भोसले सुरेश धस यांचा कार्यकर्ता, दमानी यांचा आरोप। बीडमधील मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा, महिलेच्या छेडछाडीवरून हा प्रकार घडलेला आहे। मारहाण करणारा सतीश भोसले माझा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा, आमदार सुरेश धसांचं वक्तव्य। बीडमधील अमानुष मारहाणी प्रकरणी सतीश भोसले विरुद्ध गुन्हा दाखल, शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचं प्रकरण, मारहाण करणारा सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता। नीलम गोरेंविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधिमंडळ सचिवांकडे गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव, उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। चौकशीचा फोकस धनंजय मुंडेंवर नव्हता, स्वतंत्र तपास करा, सीडीआर तपासा, रोहित पवारांची मागणी। मुंडेंविरोधात पुरावा असा तर सीआयडीनं कारवाई केली असती, फडणवीसांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। वाल्मी कराड सूत्रधार हे आधीपासून सांगत होतो, कराडने किती हत्या केल्या याचा तपास झाला पाहिजे, रोहित पवारांची मागणी। धनंजय मुंडेंचा खंडणी प्रकरणात सहभाग, धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, मुख्यमंत्री म्हणेपर्यंत मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नाही, खंडणी प्रकरणावर बोलताना जरांगेंचे मुंडेंवर आरोप। कृष्णा आंधळेची हत्या झाली का अशी शंका, कृष्णा आंधळेचा तपास तातडीने व्हावा, फरार कृष्णा आंधळेवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अन्न नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवारांकडे, मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर खात्याची जबाबदारी तुर्तास अजित पवारांकडे। जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, जलसंपदा विभागाबाबत चौकशी करावी, दानवेंची मागणी। राज्यात गुंडांना अजिबात थारा नाही, गुंडांवर कठोर कारवाई करणार, योगेश कदमांचा इशारा। विनाकारण फोटो दाखवून जातीय तेढ निर्माण करण्याची काहींना सवय, भुजबळांनी जरांगेंचे आरोपी सोबतचे फोटो दाखवले, यावर मनोज जरांगेंचं उत्तर। जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड जरांगेंचा राईट हँड, नवनाथ दौंड जरांगेंचे साथीदार, आमच्याकडे फोटो आहेत, लक्ष्मण हाके यांचे आरोप। आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय, आमदार महेंद्र थोरवेंनी नाव न घेता सुनील तटकरेंवर केली सडकून टीका, चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी, थोरवेंचा थेट इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकर होईल, काळजी करू नका, रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक, पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ देणार नाही असा घेतला पवित्रा, सूत्रांची TV9 मराठीला माहिती।
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, मंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। विधान परिषद निवडणुकीसाठी नागपूरचे माजी महापौर संदीप जोशींचं नाव चर्चेत। 30 वर्ष भाजपात काम करतोय, माझ्या नावाचा विचार व्हावा, पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने काम करेन, संदीप जोशी यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीत महायुती शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी 1 जागा। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रेंच्या नावाची चर्चा, राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी, आनंद परांजपेंचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीवेळी मतांसाठी सरकारनं शेतकरी आणि लाडक्या बहिणींना फसवलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप। शून्य वीज बिल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन हवेत विरलं, कैलास पाटलांचा आरोप। मंत्री महोदयांकडून अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर अपेक्षित नाही, 60 टर्मचा आमदार म्हणून सल्ला देतो, सुधीर मुनगंटीवार यांचा माणिकराव कोकटे नाटवला। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाही, सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, सरकारच्या भूमिकेबाबत हायकोर्टात नाराजी व्यक्त। पुणे अत्याचार प्रकरणात मोठी माहिती समोर, आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारात वावरत असल्याची माहिती समोर। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडीचे फोटो पोलिसांना मिळाले। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत 8 मार्चला मोर्चाचं आयोजन, सर्वधर्मीयांच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन। सकल मराठा समाजाकडून दुपारपर्यंत बारामती बंदचं आवाहन। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात ग्रामस्थांचं आंदोलन, धनंजय मुंडेंची सखोल चौकशी करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी।